नमस्कार. श्री स्वामी समर्थ धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्या कधीपासून सुरुवात होत आहे आणि पहिला गुरुवार आणि महालक्ष्मीच्या व्रताबद्दल माहिती घेणार आहोत. तसेच मार्गशीर्ष गुरुवार व्रत कसे करावे, याचे नियम काय आहेत, हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रताला अतिशय महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिना हा हिंदूसाठी पवित्र महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक घरात घट बसवला जातो. गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. यावर्षी मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे आणि किती गुरुवार महालक्ष्मीचं व्रत करायचं आहे, हे जाणून घेणार आहोत. संपूर्ण व्रताची माहिती. यंदा मार्गशीर्ष महिना कधी सुरू होणार आहे? 11 जानेवारी संध्याकाळी 5:27 अमावस्या चालू होणार आहे आणि 12 डिसेंबरला संध्याकाळी 6:24 अमावस्या संपणार आहे. त्यानंतर 13 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील 4 गुरुवार हे महालक्ष्मी व्रत करायचं आहे. यावर्षी मार्गशीर्ष लक्ष्मीपूजन 14 डिसेंबर 2023 गुरुवारपासून सुरू होत आहे. दुसरा गुरुवार 21 डिसेंबर, तिसरा गुरुवार 28 डिसेंबर, चौथा गुरुवार 4 जानेवारी आणि 5वा गुरुवार 11 जानेवारीला आहे. 11 जानेवारीला अमावस्या आहे. अमावस्या संध्याकाळी संपणार आहे, त्यामुळे 5वा गुरुवार करायचा आहे. 11 जानेवारीला संध्याकाळी अमावस्या 5:27 समाप्त होणार आहे. तर या दिवशी अनेकांचा प्रश्न असा आहे की त्या दिवशी अमावस्या आहे. अमावस्या असताना महालक्ष्मी व्रत उद्यापन करावे का? मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत उद्यापन नेमके अमावस्या दिवशी आले की सर्व महिला काय करतात, तर त्या दिवशी उपवासही करत नाहीत आणि उद्यापनही करत नाहीत. का? तर अमावस्या आहे म्हणून. तीसुद्धा त्या महिन्यातील एक तिथी आहे. एक लक्षात घ्या, दिवाळीतील लक्ष्मीपूजन हे अमावस्यालाच असते व लक्ष्मीपूजनाची वेळही अमावस्या काळातच दिलेली असते. त्या दिवशी आपण त्या दिलेल्या वेळेतच लक्ष्मीपूजन करतो. मग आता महालक्ष्मी व्रत उद्यापन जर अमावस्या दिवशी आले आहे, त्याच दिवशी व्रताचे उद्यापन करावे. दुपारनंतर पूजा करून संध्याकाळी उद्यापन करण्यास काही हरकत नाही. या दिवशी आपण दुपारीही उद्यापन करू शकतात. अमावस्या संध्याकाळी लागणार आहे, त्यामुळे अमावस्या लागण्याच्या अगोदरही पूजा करून घेऊ शकतात. मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत कसे करतात? मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात घटस्थापना केली जाते. महालक्ष्मीच्या रूपाने घरोघरी घट बसवला जातो. यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुखवटे आणि पोशाख मिळतात. गुरुवारी पूजा करून घटस्थापना केली जाते आणि हार आणि वेणी किंवा गजरा अर्पण करण्यात येतो. महिलांनी या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि रात्री तो सोडावा. सकाळ संध्याकाळ घटाची पूजा करावी. त्यानंतर मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महिलांनी हळदी कुंकुम आयोजन करावे. त्यामध्ये सवाष्ण महिलांना हळदी कुंकू आणि वाणाच्या स्वरूपात भेटवस्तू आणि एक पुस्तकाची प्रत देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी दारात रांगोळी काढून त्यामध्ये देवीचे पावले काढावीत. महालक्ष्मी देवीची स्थापना करावी. महालक्ष्मी देवीची स्थापना करण्या अगोदर देवघरातील सगळ्या देवांची पूजा करून घ्यायची आहे. यानंतर महालक्ष्मी व्रताची मांडणी करायची आहे. यानंतर श्री महालक्ष्मी व्रताची मांडणी केल्यानंतर कथा वाचावी आणि त्यानंतर महालक्ष्मी महात्म्य वाचावे. देवीला नैवेद्य अर्पण करायचा आहे. नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्याला मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. मग निरांजन ओवाळून आरती करावी. रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा. गाईला देण्यासाठी एका पानावर नैवेद्य काढून तो घास गाईला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे. दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर कलशातील डहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावीत. कलशातील पाणी एखाद्या झाडाला ओतावे. देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळद कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. ब्राह्मणांना दान दिले जाते. सुवासिनी बोलवून हळद कुंकू केलं जातं.
आणि त्यांना या व्रताचे महात्म्य सांगणारी पुस्तिका भेट दिली जाते. न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख, समृद्धी, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो. आपल्या कुटुंबाला धनधान्य, समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करत असतात. श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नियमाने करील तो सदैव सुखी आणि समाधानी राहील. गुरुवार हा श्री दत्तगुरु भक्तांचाही उपासना करण्याचा दिवस असल्यानेही याला महत्त्व आहे. शास्त्रीय व्रतापैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायण समेत लक्ष्मी आहेत. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारीच करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावे. हे व्रत कोणतीही कन्या, सवाष्ण स्त्री किंवा पुरुष करू शकतात. व्रत करणाऱ्यांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण सेवन करणे टाळावे. तसेच महिनाभर मांसाहार टाळावा. हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे. व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे. व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करावी. दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे त्या महिन्यात येत असलेले 4 किंवा 5 गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. आपली श्रद्धा असल्यास एका महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते. देवीच्या फोटोसमोर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळद कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक फळ आणि या व्रत कथेची एक प्रत द्यावी. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात. व्रताच्या दिवशी उपवास करावा. फक्त केळी, दूध, फळे खावीत आणि रात्री भोजन करावे. संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे, त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात. हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडून तरी करून घ्यावी. उपवास मात्र आपण स्वतःच करावा. एकादशी, शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही. रात्री हवे तर भोजन करू नये. काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालते. फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा, फलाहार घ्यावा. व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास कुटुंबियांना तसेच शेजारी पाजारी यांना बोलवावे. मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे. शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून 4 गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे. व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा. तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करायचे आहे आणि हे नियम पाळायचे आहेत. तर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.